जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील मुंबई स्थित रहिवाशांची भव्य जाहीर सभा नवी मुंबईतील घनसोली येथील छत्रपती संभाजी महाराज मैदान घरोदा सेक्टर 9 येथे मोठ्या उत्साहात पार पडली। या सभेचे आयोजन पाटण तालुका कोर कमिटी व शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत चारके यांच्या वतीने करण्यात आले होते। या जाहीर सभेला पाटण तालुक्याचे युवा नेते तथा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगरचे चेअरमन यशराज शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। यावेळी पाटण तालुक्यातील शिवसेनेचे सर्व अधिकृत उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते, त्यामुळे सभेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले। सभेसाठी पाटण तालुक्यातील नवी मुंबई व परिसरात वास्तव्यास असलेल्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती। मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इतका प्रचंड होता की सभास्थळी खुर्च्या अपुऱ्या पडल्या। यावरून पाटण तालुक्यात शिवसेनेची ताकद किती भक्कम आहे याचे स्पष्ट चित्र या सभेतून दिसून आले। यावेळी मार्गदर्शन करताना यशराज शंभूराज देसाई यांनी कर्तृत्ववान नेतृत्वाचा वारसा यशस्वीपणे पुढे नेत पाटण तालुक्यातील विकासासाठी शिवसेनेचे उमेदवार विजयी करणं गरजेचे असल्याचं सांगितले। आगामी निवडणुकीत शिवसेनेलाच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केले। या भव्य सभेमुळे पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा प्रचार अधिक बळकट झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले। अतिशय महत्त्वाची सभा होती। शेवटच्या आता 4-5 दिवस राहिलेले आहेत प्रचाराला, आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे मुंबईमध्ये नोकरीनिमित्त बरेच मतदार या ठिकाणी राहतात आणि त्यांची सगळ्यांची इच्छा होती, सगळ्यांना एकत्र यायचं होतं, भेटायची होती आणि त्या अनुषंगाने झाली। संपर्क तर सारखाच असतो आणि वातावरण तर तुम्ही बघितलं जाता, जोश आहे। जबरदस्तीने आणलेली माणसं वेगळी आणि स्वतःहून आनंदाने जोश घेऊन आलेली माणसं वेगळी। तशा प्रकारची अतिशय चांगली सभा झाली। 100% समजेल, मागच्या विधानसभेलाही 35,000 मतांनी आमचे साहेब विजयी झाले होते। सर्वसामान्य मतदार कामाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि आता आपण बघितलं जेवढे खुर्च्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त माणसं मंडपाच्या बाहेर उभी होती। त्याच्यामुळे या अनुषंगाने दिसतं ताकद कोणाची किती आहे। मतदारांना मुख्य संदेश मला एवढाच द्यायचा आहे की या सभेच्या माध्यमातून सर्व समाजातील सर्व घटक हे साहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि हेच वातावरण मतदान होईपर्यंत आपल्या सर्वांना टिकवायचं आहे। धन्यवाद।